हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण नाचणीला मोड आणून त्याच्यापासून झटपट नाचणी सत्व घरच्या घरी कसं बनवायचं त्याबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत. मी ही नाचणी डीमार्टमधून आणलेली आहे. तुम्हाला ही नाचणी कोणत्याही किराणाच्या शॉपमध्ये सहज मिळून जाईल. सर्वप्रथम ही नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. नाचणीमध्ये छोट्या छोट्या काड्या आणि माती असते, त्यामुळे नाचणीला त्यामधून जोपर्यंत खराब पाणी निघत आहे तोपर्यंत धुवायची आहे. साधारणतः 7 ते 8 वेळा नाचणीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. नाचणी स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायची आहे. मी या नाचणीला 6 तासासाठी भिजत ठेवलं होतं. आता आपण ह्या नाचणीमधील सर्व पाणी नितळून काढूयात आणि एका कॉटनच्या स्वच्छ कपड्यामध्ये नाचणीला मोड आणण्यासाठी बांधून ठेवूयात. मी नाचणीला रात्रभर बांधून ठेवलं होतं आणि आता आपण पाहू शकतात की नाचणीला छान मोड आलेले आहेत. नाचणी ही आकाराने छोटी असल्यामुळे तिला मोडही एकदम छोटे येतात. सर्व नाचणीला एकदम व्यवस्थित मोड आलेले आहेत आणि त्यामधील पाण्याचा अंश देखील कमी झालेला आहे. तर आता आपण या मोड आलेल्या नाचणीला सावलीमध्ये सुकून घेऊयात. उन्हामध्ये सुकवायचं नाही, कारण यामधील पौष्टिकता कमी होऊ शकते. सावलीमध्ये 5 ते 6 तासामध्ये नाचणी एकदम व्यवस्थित सुकते. मी नाचणीला सावलीमध्ये सुकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता नाचणी एकदम कोरडी झालेली आहे. आता आपण या नाचणीला मंद गॅसवरती भाजून घेऊयात. नाचणीला भाजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये नाचणी भाजून होते. नाचणी मंद गॅसवर भाजताना तिचा खमंग असा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता नाचणीचा कलर देखील थोडा चेंज झालेला आहे. आता आपण या नाचणीला मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा पिठाच्या चक्कीमध्ये बारीक करू शकतो. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये नाचणीला बारीक करून घेतलेलं आहे. याचं एकदम बारीक पीठ तयार होतं. हे आपल्याला 1-2दा चाळणीमधून चाळून घेऊन पुन्हा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. आता हे पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ आपण 10 ते 15 दिवस एका हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो. या नाचणीच्या पिठापासून आपण नाचणी सत्वचं पेज, नाचणीची बिस्किटं आणि नाचणीचा डोसा असे अनेक पदार्थ बनवू शकतो. थँक यू.